अजून ए स्पर्श इथे आहे ना. आई बाबा हा स्पर्श माझा बेस्ट फ्रेंड. हाय हॅलो. स्पर्श हे माझे आई बाबा. त्यांनी मला सरप्राईज दिलंय. त्यांना बाबा माहिती. स्पर्श किती छान नाव आहे रे तुझं. थँक्यू काकू. आज तुमचा बर्थडे आहे ना. हॅपी बर्थडे. थँक्यू. सॉरी. तुमचा फोन कुठे? अहो पर्स गाडीतच विसरले मी. तुमच्या बाबांचा कॉल. हॅलो. काय भेटला का बनी? मला माहित होतं. अगं म्हणजे काय, आकाशरावांनी सरप्राईज प्लॅन केलं ना तेव्हा आम्हाला सांगितलं होतं सगळं. वसू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. वसू बाळा, खूप 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 सुखात राहा. देव तुझं वाईटापासून रक्षण करो आणि आयुष्यात तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. थँक्यू आई बाबा. थँक्यू सो मच. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा तुमच्यापासून लांब राहून सेलिब्रेट करते नाही. स्पर्श जर आई बाबाला रूम दाखवली तर वॉर्डन मॅडम ओरडतील का? हो बघितलं तर नक्की ओरडतील. अरे देवा, आईचं ग्रीटिंग कार्ड तर वरतीच राहिलं. तू ग्रीटिंग बनवलंयस? हो. थांब मी घेऊन येतो. स्पर्श आपण जाऊया. चल बाबा बॅग घे. चल. बाबा बाबा वरती ग्रीटिंग कार्ड नाही मिळते. कसं मिळणार? इथे बॅगेतच होतं. अरे देवा, मी विसरलो की बॅगेत भरलं ते. बरं चल वसू बाळा, आता तू बनी जवळ जा. हा, आम्ही तुझा जास्त वेळ घेत नाही. मजा करा. ओके. तुम्ही पण काळजी घ्या. ठेवू. हो. बाय. 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 काय रे, काय विसरलास तू? हॅपी बर्थडे आई. नेहमीप्रमाणे तुझं सरप्राईज गिफ्ट. यावर्षी पण बनवलंस तू. थँक्यू बनी. आकाशराव तुम्हाला माहिती आहे, बनी दरवर्षी मला ग्रीटिंग कार्ड देतो. दिवसातली माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. अरे वा, ये दाखव ना मला कसं बनवलंस. ये. ठीक आहे बाबा, कुठे आहेस तू? तू कधीच मला भेटायला काही येत नाहीस. तुला माझी आठवण येत नाही का? मला तुझ्या आधी आकाश बाबा भेटला आणि मला वाटलं तोच माझा खरा बाबा आहे, पण तो तर चिरूनचा बाबा आहे. प्लीज मला लवकर शोधून काढ आणि माझ्याकडे ये ना. मला हॉस्टेलमध्ये अजिबात आवडत नाही, म्हणून मला तुझ्या सोबत यायचं आहे. आपण भेटलो की खूप मजा करू. मिस यू बनी. अहो बनी म्हणतोय की इथलं जेवण घरच्यासारखं नसलं तरी चांगलं असतं. हो, पण धावत जावं लागतं, नाहीतर ब्रेकफास्टच संपतो. लवकर उठावं लागत असेल ना. झोप पूर्ण होते का तुझी? बनी बाळ, ते तुझं फुटबॉल ग्राउंड कुठे आहे? नाही, सगळ्यात महत्वाचं तेच आहे ना. मी नाहीये टीम मध्ये. ते माहिती आहे मला, बट इट्स ओके. दर सेमेस्टरला ट्रायल्स होणार ना, तू नेक्स्ट सेमेस्टरला ट्रायल कर. आपण तिथं जाऊन बघून येऊया का? ओके बाबा. हा चल. मी काय बोलतोय, ऍक्च्युली आम्हाला खूप भूक लागली आहे. तुम्ही कॅन्टीन मधून काही खायला आणू शकता का? नाही म्हणजे मीही जाऊ शकत होतो, पण
फुटबॉल ग्राउंड बघायचं एक्साइटमेंट खूप आहे. सो नाही ठीक आहे, मी आणते, तुम्ही वा पुढे. आई सरळ जाऊन राईटला हा कॅन्टीन. ओके, हे ठेवशील? बाय. बाबा चल दाखवतो. बाळा, नीट खात पीत जा. ओके, स्वतःची काळजी घे. हं? मी लाडू आणि करंजी अजून तुला पाठवून देईन. स्वतःची व्यवस्थित काळजी घे. काय असेल तर मला नक्की सांगशील, मी भेटायला येत जाईन तुला. मला जसा जसा वेळ मिळेल तसं भेटायला येत जाईन. ओके, आणि प्रयत्न करशील तर नवीन मित्र नक्की भेटतील तुला. मला माहिती आहे जागा तुझ्यासाठी नवीन आहे. करशील ना प्रयत्न? ते तर मला काळजी वाटत राहील रे बाळा. मला पण खूप काळजी होते तुझी, पण तू माझ्या आठवणीने रडू नकोस आई. नाही रडणार. पण मला विसरून पण जाऊ नकोस आई. मी फोन केला की उचलत जा. बाबा हं? तुम्हाला बाहेर नाही बोलणार आहेस? हो अरे ऍक्च्युली इथे थंडी खूप आहे ना. एक काम करतोस का, माझं ना एक जॅकेट डिक्कीत राहिलंय, ते प्लीज आणून दे ना. मी हो बरं. थांब थांब, मी आले.